आज सकाळी म्हणजे 2 तारखेची सकाळची 12:05 स्पाइसजेट दुबई टू पुणे ही स्पाइसजेट बुक केली आणि त्या स्पाइसजेटने प्रवास केला मी. प्रवास करत असताना मी माझं लगेज दुबईमध्ये स्पाइसजेटचे जे अधिकृत प्रतिनिधी असतात त्यांच्याजवळ जमा केले. ते जमा केले असता नंतर पुणे येथे उतरल्यानंतर ते इमिग्रेशन पार झाल्यानंतर कन्व्हेअर जो बेल्ट असतो जिथे आपल्या बॅगेज येतं त्या बॅगेजवरती माझी बॅग आली असता मी ती बॅग बघितली तर त्याचे लॉक तोडलेले होते. मग मी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये मी दुबईवरून 1,50,000 रुपये घेऊन आलो होतो, जे की मी माझ्या मित्राला उधार करण्याच्या वेळेस दिले होते. त्याने मला आत्ता रिटर्न केले. ती कॅश मी त्या बॅगेमध्ये ठेवली असता ती ती कॅश त्यातून लंपास झालेली होती. पण मग मी पोलिसांना फोन केला, 100 नंबरला कंप्लेंट दाखल केली. तर 100 नंबरने इमिजिएटली मला मदत केली. 2 पोलीस पाठवले. पण पोलिसांचा मला फोन आला की आम्हाला आतमध्ये एअरपोर्टमध्ये यायला परवानगीच नाही आहे. स्पाइसजेटचे पण जे लोक होते त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही आत्ता जाऊन तुमचे कर्मचारी म्हणजे माझी रोकड मला सापडेल. पण त्यांनी सुद्धा त्याच्यावरती असमर्थता दाखवली. विमाननगर पोलीस स्टेशनने माझी तक्रार नोंद करून घेतली. इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुद्धा हे असुरक्षित राहिलेलं आहे.